9 सेकंदात। दिल्लीमध्ये आज इंडिया आघाडीची महत्त्वाची बैठक। महाराष्ट्रातनं उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं शरद पवार, सुप्रिया सुळे उपस्थित राहणार। दिल्लीमध्ये उद्धव ठाकरे राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजनालाही उपस्थित राहतील। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याला महत्त्व आहे। उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्याचा आज दुसरा दिवस। सकाळी 11 वाजता उद्धव ठाकरेंची दिल्लीमध्ये पत्रकार परिषद। उद्धव ठाकरे नेमकं काय बोलणार, उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काय घडणार, राज्याचं लक्ष याकडे लागलंय। सुनील तटकरेंनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। मतदारसंघातील काही विषय असतात, पालकमंत्रीपदाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही। एकनाथ शिंदेंच्या भेटीवरती तटकरेंची माहिती। कोकाटेंच्या रमी प्रकरणानंतर बोलताना काळजी घेण्याच्या शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। वादग्रस्त विधानांमुळे आपलं आणि पक्षाचं नुकसान होतं, बोलण्यापेक्षा कामातून उत्तर द्या, शिंदेंच्या मंत्र्यांना सूचना। पंकजा मुंडेंना बीडमध्ये मोठा धक्का। राजाभाऊ मुंडे, बाबरी मुंडे आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये वडवणी इथे पार पडणार पक्षप्रवेश सोहळा। पंकजा मुंडेंसोबत कुटुंब म्हणून आमचा वाद नाही, आमचा राजकीय वाद आहे। अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशावरती राजाभाऊ मुंडे यांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या बीड दौऱ्यादरम्यान शेतकरी नेते आणि छावा संघटनेतील कार्यकर्ते नजरकैदेत होते। छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाटगे यांचा गंभीर आरोप। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये बैठक। धनंजय मुंडे बैठकीला उपस्थित राहणार। कालपासून अजित पवारांच्या बीड दौऱ्यामध्ये मुंडे गैरहजर। उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती। सकाळी 5:45 पासून दौऱ्याला सुरुवात। संपावती क्रीडा संकुलाची पाहणी केली, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। अजित पवारांनी केली बीडमधल्या कंकालेश्वर शिवमंदिराची पाहणी। मंदिराचं पुरातन आणि धार्मिक महत्त्व टिकून राहण्यासाठी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का। राष्ट्रवादीचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश पार पडेल। धाराशिवमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी भाजपने कंबर कसली आहे। उमरगा लोहारा तालुक्यातील 200च्या वर काँग्रेस कार्यकर्त्यांचा मुंबईत भाजप प्रवेश, तर आज चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत भव्य मेळावा। दौंड तालुक्यातल्या यवतमधल्या 100% जमावबंदी आता उठवण्यात आली आहे। त्यानंतर आज यवत पोलीस ठाण्यामध्ये शांतता बैठकीचं आयोजन आहे। आक्षेपार्ह पोस्टमुळे निर्माण झालेल्या तणावानंतर 1 ऑगस्टला जमावबंदी चालू केली होती। आणि एक महत्त्वाची बातमी बघूयात। नांदणी मठाच्या महादेवी हत्तीणीबाबत महाधिवक्ता आणि मठाच्या वकिलांमध्ये काल संध्याकाळी मुंबईमध्ये बैठक झाली होती। या बैठकीमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल करण्याचा कच्चा मसुदा तयार करण्यात आलेला आहे। वंताराच्या वकिलांसोबत बैठक करून याचिकेसंदर्भातला अंतिम मसुदा तयार होईल। उद्या संध्याकाळी नरिमन पॉइंट या ठिकाणी महाधिवक्त्यांसह नांदणी मठाचे वकील आणि वनताराचे वकील यांच्यात बैठक होणार आहे। उद्या मसुदा पक्का झाल्यानंतर शनिवारी सुप्रीम कोर्टामध्ये पुनर्विचार याचिका दाखल केली जाणार आहे। राज्यातील कबूतरखान्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुनावणी। काल झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि राज्य सरकारच्या बदललेल्या भूमिकेवरती सुनावणीला महत्त्व। कालच्या गोंधळानंतर कबूतरखान्याजवळ पोलीस बंदोबस्त कायम। खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त। कबूतरखान्याचा परिसर ताडपत्रीने झाकण्यात आल्यामुळे आता आजूबाजूच्या इमारतींवरती कबुतरांचा वावर आहे। शिर्डीजवळच्या हॉटेल कल्पदीप रेस्टॉरंटच्या मालकावरती 15 ते 20 अज्ञात तरुणांचा हल्ला। मारहाण आणि तोडफोड सीसीटीव्हीमध्ये कैद। हॉटेल मालकावरती हल्ला करून हल्लेखोर फरार। मीरा रोडमधील ऑर्केस्ट्रा बारवरती कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्याची बदली झाल्याची माहिती। पोलीस आयुक्तांच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह। पोलिसांनी छापा टाकत ऑर्केस्ट्रा बारवरती कारवाई केली होती। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत आज नागपूर दौऱ्यावर। मोहन भागवत नागपूरच्या केंद्रीय संग्रहालयामध्ये शिवरायांची ऐतिहासिक वाघनखं पाहण्यासाठी जाणार आहे। मनोज जरांगे पाटील आज मिरज दौऱ्यावरती। मुंबईतील मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जरांगेंच्या गावभेटी दौरा। भेटीनंतर मनोज जरांगे पत्रकार परिषद घेतील। सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज रायगड दौऱ्यावरती पळसपे ते कशेडी घाट रस्त्याची करणार पाहणी, तर मुंबई गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाचा आढावा घेणार।
सकाळपासून मुंबई आणि उपनगरामध्ये पावसाची संततधार. पहाटेपासून अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूज आणि वांद्रे या सगळ्याच भागामध्ये पाऊस. मुंबईमध्ये परतलेल्या पावसाचा रेल्वे वाहतुकीवरती परिणाम. पावसामुळे मध्य रेल्वेची वाहतूक 15 मिनिटं उशिराने तर हार्बर रेल्वेची वाहतूक 10 मिनिटं उशिराने. रस्ते वाहतुकीवरती मात्र कोणता परिणाम नाही. शुक्रवारपर्यंत राज्याच्या काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यामध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज आहे. बुलढाण्याच्या सिंदखेड राजा तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे ओढ्यात आलेल्या पुरामध्ये 2 बैल वाहून गेले तर शेतीचंही मोठं नुकसान झालंय. नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील माणिकपुंज धरण ओव्हर. नांदगाव तालुक्यामध्ये काही गावांचा पिण्याचा आणि सिंचनाचा प्रश्न मिटलाय. शेतकऱ्यांमध्येही समाधानाचं वातावरण आहे. ठाण्यातल्या घोडबंदर मार्गावरती अवजड वाहनांना उद्या रात्री 12 ते सोमवारी पहाटे 5 वाजेपर्यंत बंदी असेल. गायमुख घाट रस्त्याच्या डांबरीकरणाचं काम केलं जाते. या कालावधीमध्ये वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी निर्णय घेण्यात आलाय. रक्षाबंधन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर वाढती गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वे प्रशासनाकडून विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय. मुंबई, नागपूर तसंच पुणे मुंबई दरम्यान विशेष प्रवासी गाड्या चालवल्या जाणार आहेत. अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यातील पिंपरी पूर्णा गावांमध्ये शेतकऱ्यांचं 7/12 कोरा या मागणीसाठी अनोखं आंदोलन. संपूर्ण गावकऱ्यांनी आपल्या घराच्या भिंतींवरती शेतकऱ्यांचा 7/12 कोरा अन्यथा खुर्ची सोडा असा संदेश लिहित केलं आंदोलन. नागपूरमध्ये वृद्ध दाम्पत्याची आजारपणाला कंटाळून आत्महत्या. 80 वर्षांच्या गंगाधर हरणेंचा मृत्यू. 70 वर्षीय निर्मला हरणेंची मृत्यूशी झुंज. आत्महत्येपूर्वीच्या चिठ्ठीत वृद्धावस्था आणि एकटेपणाचा उल्लेख. आता 45 पैशामध्ये रेल्वे प्रवाशांना विमा मिळणार आहे. रेल्वेचं ई तिकीट खरेदी करताना सर्व करांसह केवळ 45 पैसे भरून पर्यायी प्रवासी विम्याचा लाभ घेता येणार आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची माहिती आहे. आयकर विभाग 1435 कोटी रुपये खर्चून पॅन 2.0 प्रोजेक्ट लॉन्च करणार. पॅन 2.0 अंतर्गत युनिफाईड पोर्टल एकाच वेबसाईटवरती पॅन आणि टॅनशी संबंधित सेवा प्रदान करणार. कोरोनाच्या दहशतीतनं बाहेर पडलेल्या जगाला आता चिकुनगुनियाचा वेढा. 16 देशातल्या 2.5 लाख लोकांना लागण झालेली आहे. आतापर्यंत 90 जणांचा चिकुनगुनियाने मृत्यू झाला आहे. मुंबई लोकलच्या घाटकोपर आणि अंधेरी स्थानकाचं मेट्रो सोबत एकत्रीकरण होणार. एमएमआय अंतर्गत उपनगरीय रेल्वे स्थानकांना मेट्रो सोबत जोडण्यासाठी लोकल स्थानकांचा सर्व्हे करण्यात येणार आहे. कुर्ल्यातील मदर डेअरीची जागा धारावी प्रकल्पाला देण्यावरनं विरोध. मदर डेअरीबाबतच्या निर्णयाला स्थानिकांचा मोठा विरोध. उत्तराखंडमधल्या धराली गाव हे पूर्णपणे ढगफुटीमुळे उद्ध्वस्त झालंय. धराली इथे आपत्तीनंतर बचाव कार्य सुरू आहे. आतापर्यंत 190 जणांना वाचवण्यात आलंय तर मृतांचा आकडा 5 वर गेलाय. दरम्यान हर्षलीमधल्या लष्करी छावणीतले 9 सैनिक अजूनही बेपत्ता आहेत. उत्तराखंडमध्ये झालेल्या ढगफुटीमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागातील पर्यटक अडकल्याची माहिती. जळगाव जिल्ह्यातील एकूण 19 पर्यटक उत्तराखंडमध्ये. 3 जणांशी प्रशासनाचा संपर्क. मात्र उरलेले 16 जण संपर्कात नाहीयेत. आता बातमी मुंबईतली आहे. मुंबईमधल्या फुकट्या रेल्वे प्रवाशांवरती धडक कारवाई सध्या होतीये आणि बोरिवली रेल्वे स्टेशनवरती एकाच दिवशी 300 टीसींकडनं कारवाई झाली. 5100 म्हणजे 5100 प्रवाशांकडनं सुमारे 13,05,000 रुपयांचा दंड वसूल करण्यात आलेला आहे. म्हणजे 13,05,000 इतका दंड वसूल करण्यात आलेला आहे. पश्चिम रेल्वेवरती सर्वात मोठं तिकीट तपासणीचं हे अभियान मानलं जात आहे. टीसींसोबत रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी